सेरेमनी आहे तर आजच येणार ना. मित्रांनो, आता आम्ही आलोच भायखळा येथे राणीच्या बागेमध्ये. आज 29वा पुष्पोत्सव इथे आहे आणि आम्ही ते सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तसं आज 8 फेब्रुवारी 2026 रोजी भायखळा येथे फ्लावर शो आयोजित केला आहे. जिजामाता उद्यान येथे 29वा पुष्पोत्सव साजरा करण्यात आला आहे. त्याच निमित्ताने इथे अनेक स्टॉल लावण्यात आले आहेत. त्या स्टॉलमध्ये अनेक नर्सऱ्यांनी आपापल्या परीने अनेक फ्लावर्सचे प्लांट घेऊन इथं आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या एक्झिबिशनमध्ये आपापले स्टॉल लावलेले आहेत. तर आम्ही पुढील प्रमाणे सगळे तुम्हाला लॉग्स आणि सगळे नर्सरींचे डिटेल्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याच्यामध्ये छोटे छोटे प्लांट्स घरात लावण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि ह्या प्लांट्समध्ये अनेक प्रकारच्या, अनेक जातीच्या, अनेक नवीन नवीन प्लांट्स इथे फ्लावर्सचे प्लांट आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यासोबतच इथे सीड्स म्हणजे अनेक जातीच्या फ्लावर्सचे सीड्स आहेत. शेतीसाठी लागणारे सीड्स आहेत. त्या शेतीसाठी उपयुक्त खतंसुद्धा त्यांनी उपयोग केलेले आहेत आणि हे त्यांचे प्लांट्स आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन नवीन फुलांच्या जातींचे हे प्लांट्स ह्या नर्सरीनी आपल्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ही फुलं बघा, नवीन नवीन फुलं आहेत, अनेक प्रकारची फुलं आहेत, वेगवेगळी आहेत. अशी ह्या एक्झिबिशनमध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करून आपापले स्टॉल लावलेले आहेत. लोकांची भरपूर गर्दी आहे. लोक ह्या एक्झिबिशनमध्ये सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने हजेरी लावलेली आहे आणि या नर्सरींनी वेगवेगळ्या पद्धतीची नवनवीन जातीची फुलांचे प्लांट इथे उपयुक्त करून दिलेले आहे. ज्या लोकांना अनेक प्लांट आपल्या घरामध्ये शोपीससाठी प्लांट लावायची ज्यांची इच्छा आहे त्यांनी या एक्झिबिशनमध्ये येऊन नक्कीच प्लांट बघावा. वेगवेगळ्या पद्धतीची प्लांट्स आहेत आणि लोकांनी आपापल्या स्टॉलमध्ये आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीची फुलं इथं उपयुक्त करून दिलेली आहेत. तर तुम्ही बघू शकताय हे प्लांट त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या पद्धतीने इथे उपयुक्त केलेले आहेत. प्रत्येक स्टॉलने आपापल्या नर्सरीची सर्व फुले, झाडे सर्व घेऊन आलेले आहेत आणि त्या झाडांचे सीड्ससुद्धा इथे त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. लोकांची गर्दी खूपच आहे आज, कारण हा 3रा दिवस आहे, म्हणजे एक्झिबिशनचा शेवटचा दिवस आहे. याच्यानंतर तुम्हाला जर सीड्स हवे असतील किंवा प्लांट हवे असतील तर तिथे तुम्हाला त्यांचा नंबर देण्यात येईल.
स्टॉलचा अशी तिथे व्यवस्था करण्यात आली आहे. जिजामाता उद्यानाचा हा 29वा पुष्पोत्सव आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोक आपल्या आपल्या नर्सरीची प्लांट घेऊन आलेले आहेत आणि ह्या नर्सरीमधून इथे फक्त नर्सरीच उपलब्ध आहेत असं नाही आहे. ह्या नर्सरीमध्ये अनेक प्रकारचे फुलं, त्यांचे सीड्स, शेतकऱ्याला लागणारे शेतीच्या उपयोगाचे अवजारे, त्याच्यानंतर रेग्युलर घरामध्ये शौकीन असणाऱ्या लोकांना छोटे छोटे प्लांट्स, त्याच्यानंतर त्या प्लांट्सचे सीड्ससुद्धा अवेलेबल आहेत आणि हे सीड्स ह्या नर्सरीनी चांगल्या प्रकारे इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. लोकांची भरपूर गर्दी आहे. लोक इथून छोटे छोटे प्लांट्स घेऊन जात आहेत. छोटे छोटे फ्लावरची वेगवेगळ्या जातीची फुलांचे प्लांट्स तो इथून शेतकरी घेऊन जात आहेत किंवा मुंबईतील लोक इथून ते सगळे सीड्स किंवा प्लांट सगळे घेऊन जात आहेत. आणखीन फक्त हे प्लांट्स आणि सीड्ससाठी एक्झिबिशन लागलेलं नाही आहे, तर रेग्युलर घरामध्ये वापरासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक छोट्या मोठ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर फुलं, अनेक प्रकारची फुलं, वनस्पती, ह्या सगळ्या गोष्टी इथे या स्टॉलमधून लावलेल्या आहेत आणि प्रत्येक वेगवेगळ्या नर्सरीनी वेगवेगळ्या प्लांटची इथे त्यांच्या पद्धतीने इथं आणून आपल्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करून लोकांपर्यंत त्यांचे प्लांट्स कसे पोहोचतील याची त्यांनी बारकाईने काळजी केलेली आहे. तसेच प्लांट्सचे नावं, वेगवेगळ्या जातीची प्लांट्स आहेत त्या नावासहित त्या प्लांट्सना लागणारे वातावरण किंवा त्या प्लांट्सना लागणारे त्यांच्या एकदा इथून आपण खरेदी केल्यानंतर त्या प्लांट्सला लागणारी सर्व काळजी कशा पद्धतीने घ्यायची आहे त्याची सुद्धा ते नर्सरीवाले लोकांना माहिती देत आहेत आणि त्या माहिती सोबतच त्या प्लांट्सला लागणारे खतं किंवा त्यांच्यासाठी पाणी किती प्रमाणात घालायचं ह्या पद्धतीची सुद्धा नर्सरी वाले लोकांपर्यंत माहिती पूर्णपणे पोचवत आहेत. तसेच छोट्या छोट्या बकेट्समधून छोटे छोटे प्लांट्स घेऊन येत आहेत आणि पुढे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की कमी वेळामध्ये त्या प्लांट्सला फळेसुद्धा लागलेली आहेत. आम्ही पुढे तुम्हाला दाखवतो, ते तुम्ही पाहत राहा. आता पुढे बघा.
Thank you.